मी बाबूला पुढे ठेवून मी बोलते आहे. मी यूट्यूब जवळजवळ मला वाटतं 1.5 वर्ष झालं. मध्यंतरी काही कारणास्तव मी बंद केला होता. म्हणजे आमचं शिफ्टिंगचं काम होतं. पण सुरुवातीला मी खूपच असे एकदमच सतत करू लागले. माणसाला काय असतं, एकतरी माणसाला आशा असते. अँड सपोज फायनान्शियली जर माणूस साऊंड नसतो तर माणसाला कुठून आपल्याला मेहनत करून कुठून काय मिळेल असं वाटतं. आणि आता सध्या पण तेच चाललेलं आहे. कारण मी यूट्यूब करते म्हणजे माझी एक कला तुम्हाला दाखवते. ॲक्च्युअली मला मी स्वतःहून असं कुठलंही जेवण करताना, कुठलाही पदार्थ करताना मी स्वतःहून कुठल्याही अशा रेसिपी बघून केल्याच नाही. कारण जेव्हा मी लहान होते तेव्हा घरात आई, मावशी जे स्वयंपाक करत होती त्याच्यात लक्ष दिलं. लग्न झाल्यानंतर सासू पण करत होती. तर त्या प्रकारे मी केलं आणि एवढं मी माझ्या तऱ्हेने रेसिपी बनवल्या. मसाला मला एक असं टाईम आला होता की काहीच कळत नव्हतं. फक्त आम्ही शिक्षण घेतलं आणि नंतर लग्न झाल्यानंतर अशी गत झाली की स्वयंपाक करायला, साधी डाळ पण करायला येत नव्हती. बघत होतो आपण लग्नाअगोदर. पण काय झालेलं आहे ना, जर आपण कुठल्याही कामात लक्ष दिलं, आपण कॉन्सन्ट्रेट करून काम केलं तर आपल्याला सगळं काही येतं. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. My passion is just for I was not a very professional teacher as such. I was working on a day's school just for 4 5 months. Then my child, because of my children, I left this thing. But now I started my channel in the name of Vaishali Shirsat. एवढी मी एक्सपर्ट झाले. कुठलाही मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, चहाचा मसाला, मग मालवणी मसाला, या कुठलेही मसाले असो तर मी त्याच्यात माझे जे हे आहे डोकं युक्ती लावून मी सगळं काही करत होते. कुठलाही पदार्थ करायचं असेल, एक स्पॅशलिटी म्हणजे असंच मी तुम्हाला एक सांगते, कारल्याची चटणी कशी करायची. कारलं कडवट असतं आणि नॉनव्हेज, व्हेज हे सगळं काही मी शिकले. आणि एवढं मी आता जवळजवळ मध्यंतरी मी 2-4 महिने असंच मी सांगितलं की काम होतं थोडं घरचं पण त्याच्यामुळे केलं नाही. पण अजून मला स्टिल असं वाटतं की माझा पण यूट्यूब पुढे जाऊ दे, प्रॉस्पर होऊ दे, म्हणून मी खूप धडपडते आहे. मी सगळ्या रेसिपी कोकणीत, मराठीत, इंग्लिशमधून मी जसं 1-2 सुरुवातीला मी 2 मुलांना असं करून मी आता नवीन जागेत आल्यानंतर नाही, पण मी घरी जाऊन शिकवते आहे. नॉट एनी ऑन द लार्ज number, little bit, just 4-5 students. I'm going individually over there in the and शिकवते आहे. I'm BCom plus LLB 2 years. I got so much experience. I had given a tuitions for a 12th commerce also. But nowadays little bit a problem for me that you understood. So आशेने करावं असं नाही. आता एक आपण बघतो आहे, सगळे व्हिडिओज बघतो आहो, यूट्यूब बघतो आणि वाटतं की मला पण असं पुढे माझं पण पुढे जाऊ दे यूट्यूब. अशा आशेने नाही, पण मला एक दिवस असंच मनात वाटलं, माझी जे आर्ट आहे, माझं जे स्किल आहे, आय एम गुड ॲट कुकिंग ऑल्सो, वॉट एव्हर द रेसिपीज
you understood in regard of masalas, then chutney, everything, teaching, then hand embroidery, crochet work, काय नाही असं मला एक असं मनात वाटतं की माझी जी स्किल आहे, आर्ट आहे, आणि जेव्हा मी असं लहान मुलं असो मोठी मुलं, आय एम डेडिकेटिंग माय एज्युकेशन, डेडिकेटिंग टीचिंग इन अ सच अ वे, नॉट असंच वरचेवर हे नाही, मीन्स लेट द स्टुडंट विल ग्रास्प their नॉलेज इन अ सच अ वे, दे हॅव टू रिस्पॉन्ड मी इन अ सच अ वे. मला लँग्दी करायचं नाही, पण मला एवढंच वाटतं मी माझा यूट्यूब सोडणार नाही जोपर्यंत मला बेनिफिट होणार नाही. तो बेनिफिट प्रत्येकाला, कुठलाही काही करत असेल, जेवण करत पदार्थ, अरे वा, चांगला व्हायला पाहिजे, आणि चांगला झाला तर आय एम गेटिंग माय सॅटिस्फॅक्शन. सो ओनली आय हॅव टू, मी समोर माझ्या बोक्याला ठेवून हे बोलते आहे. तुम्हाला जर माझं बोलणं आवडलं असेल, then you please share, like it, share it, and write suitable comments. My mother tongue is a Konkani, but I got married in Mumbai, and how here it's a Marathi, but I know Konkani, Marathi, English, Hindi, Kannada, little bit of Telugu. ನಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಸುಮ್ಮನೆ ದಂಡ, ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ಕರ್ವತ, ಏಮಂಡಿ, ಚೆಪ್ಪಂಡಿ, ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್, ಮೀನ್ಸ್ ಲಿಟ್ಲ್ ವಿತ್ ಮೈ ಕ್ಯೂರಿಯಾಸಿಟಿ ಟು ಲರ್ನ್ languages also. This is my short video. Please like it. Thanks for watching my this video.